पालक दुसऱ्या मुलांबरोबर कम्पेअर करतात, त्या वयाची मुलं काय करतायत ह्याच्याशी कम्पेअर करतात आणि आपल्या मुलाला त्याच मुलांप्रमाणे वागण्याचे एक्सपेक्टेशन्स ठेवायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ 3 वर्षाचं मूल आहे, आमच्याकडे आलंय आणि आपण डायग्नोज केलंय त्यांना आणि मुलाला ऑटिझम आहे. पण इकडे आपल्याला हे एक गोष्ट समजणं जरुरी आहे की 3 वर्षामध्ये त्याला ऑटिझमचं निदान झालंय, पण त्या मुलाने 1 वर्षाचा असताना, 6 महिन्याचा असताना, 1.5 वर्षाचा असताना, 2 वर्षाचा असताना त्याने कोणते कोणते विकासाचे महत्त्वाचे टप्पे जे आहेत हे त्याने पूर्ण केलेले नाहीयेत, ज्यामुळे त्या त्या मुलामध्ये ती ऑटिझमची लक्षणं किंवा त्या मुलामध्ये ती डेव्हलपमेंटल डिले दिसून येतोय. पालक आपल्या स्वतःच्या एक्सपेक्टेशननुसार त्याच्या शैक्षणिक विकासामध्ये किंवा त्याच्या सिटिंग टॉलरन्स किंवा तो शाळेत बसतच नाहीये किंवा त्याचे वेगवेगळे कंप्लेंट्स येत असतात, त्यावरती काम करत राहतात आणि ही एक न कंप्लीट होणारं सायकल आहे. हे जे सतत चालत राहतं आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली ऑटिझम बाजूला राहतो